नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली लढत दिवसेंदिवस जास्तच इंटरेस्टिंग होत चालली आहे. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या थेट सामन्यात आणखी एका निलेश लंकेंची एंट्री झाली आणि निवडणुकीच्या तोंडावर ही लढत रंगतदार झाली. नगरमध्ये दुसऱ्या निलेश लंकेंची चर्चा सुरू असताना इथं एमआयएमनं एंट्री घेतली आणि त्यांच्या उमेदवारानं अर्जही दाखल केला. ऐन वेळेला एमआयएमच्या एंट्रीनं दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातली लढत तिरंगी झाली. पण एमआयएमचे उमेदवार कोण, निवडणुकीत ते किती पॉवरफुल ठरणार आणि एमआयएमच्या उमेदवारानं गेम कुणाचा होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून. खरं तर नगर दक्षिणची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची बनली आहे, कारण सुजय विखे आपली खासदारकी टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवारांसोबत गेलेले निलेश लंके निवडणुकांच्या आधी शरद पवारांकडे परतले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आपली ताकद दाखवण्याचं आव्हान यंदा त्यांच्या समोर असणार आहे. आता नगर दक्षिण मधली राजकीय गणितं पाहिली तर या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी शेवगावमध्ये मोनिका राजाळे आणि श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. तर कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संग्राम जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर पारनेरमध्ये स्वतः निलेश लंके निवडून आलेले आहेत. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपात आलेले सुजय विखे इथं खासदार आहेत. आता विद्यमान खासदार सुजय विखेंना महायुतीकडून उमेदवारी मिळाली, तर निलेश लंकेंना महाविकास आघाडीकडून. आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या या थेट लढतीत एमआयएमच्या उमेदवारही मैदानात उतरला. एमआयएम कडून डॉक्टर परवेश अशरफी यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी अर्जही दाखल केला. आता डॉक्टर अशरफी नेमके आहेत कोण, त्यावर एकदा नजर टाकू. आता एमआयएम न दिलेले उमेदवार डॉक्टर परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. एमआयएम पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. अल्पसंख्याक समाज त्यांच्या बाजूने असल्याचं बोललं जातं आणि हेच हेरून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महाविकास आघाडीनं केवळ अल्पसंख्याक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला. त्यांनी राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं डॉक्टर अशरफी यांनी स्पष्ट केलं. आता अशरफी यांना असलेला पाठिंबा मतात रूपांतरित होणार का, हे 4 जूनला स्पष्ट होईल. पण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एमआयएमची ही एंट्री झाल्यानं अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवून असलेल्या महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसू शकतो. डॉक्टर अशरफींच्या रूपानं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असून आता नगर दक्षिणमध्ये एमआयएमचा छत्रपती संभाजीनगर पॅटर्न पाहायला मिळू शकतो अशी चर्चा रंगतीये. कारण बघा, नगर दक्षिणच्या उमेदवारीसाठी अशरफींनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोलताना महाराष्ट्रात गढूळ राजकारणाला नागरिक वैतागले असून अहमदनगरसह पूर्ण देशात एमआयएम पक्ष हा पर्याय ठरू शकतो असं डॉक्टर परवेज अशरफी म्हणाले होते. इतकंच नाही, पण एमआयएमच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जनतेची कामं केलीत, नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेत, अनेक प्रश्न मार्गी लावलेत. त्याच प्रकारे अहमदनगरमध्ये औरंगाबाद पॅटर्न राबवण्याची गरज असल्याचं मतही अशरफी यांनी व्यक्त केलं होतं. पण या गोष्टीचा फटका आता महाविकास आघाडीला बसू शकतो. आता बघा, गेल्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला त्यांनी सुरुंग लावला, पण त्यावेळी त्यांची वंचित सोबत युती होती. संभाजीनगरात तेव्हाच्या भाजप सेना युतीला याचा फटका बसला असला तरी 10 ते 12 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला होता. शरद पवारांकडे वळणारी अल्पसंख्याक मतं आता अशरफी यांच्या उमेदवारीमुळे एमआयएम कडे वळू शकतात. शिवाय निलेश साहेबराव लंके या दुसऱ्या निलेश लंकेंमुळे मतदानावेळी महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंची मतं फुटू शकतात आणि याचा फायदा कुठेतरी सुजय विखे पाटलांना होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकमेकांच्या मराठी इंग्रजीवरून टीका-टिप्पणी होत असल्याचं चित्र आहे. यात अल्पसंख्याक आणि विकासाचा मुद्दा घेऊन एमआयएम लढलं तर मतं फुटणार हे नक्की. पण नगरमधली एकंदर परिस्थिती बघता सुजय विखे की निलेश लंके, एमआयएमच्या अल्पसंख्याक कार्डचा फटका कुणाला बसू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आवर्जून कळवा.